नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातली झाडं तोडण्याच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापलंय। याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे। तपोवन वृक्षतोडी संदर्भातील घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरेंची भेट घेतल्याचं सयाजी शिंदे यांनी सांगितलं। तपोवनातील झाडं वाचावीत, कशी वाचावीत याबाबत चर्चा झाल्याचं सयाजी शिंदेंनी म्हटलेलं आहे। 15 फुटी झाडं लागणार कशी असा सवालही त्यांनी उपस्थित केला। त्यांनी तपोवनाला जो सपोर्ट केला ना त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला, म्हणून त्यांना भेटायला आलो। ही चांगली गोष्ट आहे आणि पुढे पण अशी तपोवन अशी झाडं वाचावीत याच्याबद्दल काय करता येईल, कसं करता येईल एवढी चर्चा। झाडं वगैरे तर अगदीच मजाक आहे ती। ज्या जागेत झाडं आलीच नाहीत तिथं आता 15 फुटी झाडी कशी लागणार? तिथं मातीच तशी नसेल, खतच नसेल, पाणीच नसेल तर कशी येतील ना? आणि जे आहेत ती तोडायची कशाला, ह्याच्यावरती बोलणं झालंच आपल्याला। मुद्दा असा आहे की आहे ती झाडं तोडायला नाही पाहिजेत, कुंभमेळे व्हायला पाहिजेत, ज्या परंपरेने जे सण आहेत हे सगळं व्हायला पाहिजे, त्याच्याबद्दल आपण आहोतच, आदर आहेच आपल्याला। पण ही नवीन झाडाची फसवणूक नाही व्हायला पाहिजे, झाडं तुटली नाही पाहिजेत। आणि एकंदरीत महाराष्ट्रातलीच आपली सगळी वनराई आहे, देवराई आहे, त्या कशा टिकल्या पाहिजेत आणि नवीन कशा झाल्या पाहिजेत। यांच्याशी माझं बोलणं झालं। मी जशी हैदराबादला तिथे राजमुद्रीला होतो, हैदराबादपासून 400 किलोमीटर पुढे, तिथूनच मी त्यांना फोन केला, झाडं दाखवण्याचा प्रयत्न केला की साहेब एवढी मोठी 15-20 फुटाची झाडं की मी बघते म्हणजे आपण एकावर एक 4 उभे राहू, एवढी झाडं मोठी मोठी आहेत, ती मी आणतो, ती या ठिकाणी लावतोय आणि 15,000 झाडं लावतोय। समजा 200-300 झाडं रोपटे खराब झाली, आम्ही मोठी वृक्ष अजिबात तोडणार नाही, जी जुनी झाडं आहेत त्यांना अजिबात आम्ही हात लावणार नाही। पण या ठिकाणी जी खाली झुडपं उगलेली आहेत की जे रावट्याला त्रास होणार आहे, ते रावटे लावू शकणार नाही साधूंच्या महंतांच्या, त्यामुळे मला असं वाटतं की त्याच फक्त काढाव्या लागणार आहेत। त्याही आम्ही मुळासकट खालून काढू आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी ते लावू। की जिथे वृक्षाचे म्हणजे करवत लावून किंवा कुऱ्हाडीने किंवा वृक्ष जबरदस्तीने तोडीने असं काहीच होणार नाही, तिथं चुकीच्या पद्धतीने नरेटिव्ह तयार केलं चाललंय आणि त्या नरेटिव्हचा आज खरा ती स्क्रिप्ट होती। आणि आज जे नाटक सयाजीनं आज जे स्वतःला खुलं करून दिलं, उघडं करून दिलं, ते आजचं हे सत्य आहे। आपण बघतोय सयाजी शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची त्यांनी भेट घेतली। तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर ही भेट असल्याचं सयाजी शिंदे यांनी सांगितलं। जिथे वृक्षाची तोडच नाही, कटोतीच नाही, तिथं ह्या नाटकाला आपण प्रतिसाद दिल्यासारखं होईल। मी महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू राष्ट्रातल्या तमाम सगळ्यांना आव्हान करतो की कोणी सुद्धा यांच्या नाटकाचा भाग बनू नका। ह्यांचं नाटक हे टन 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 टोल 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 सारखं आहे। आणि मला असं वाटतं की ह्या आजच्या सयाजीच्या अंकानंतर राज ठाकरेच्या मला असं वाटतं की प्रतिसाद त्या नाटकाला मिळणार नाही आणि ते क्लोज डाऊन झालेलं दिसेल।